नमस्कार मित्रांनो, आपण कैवल्यपाद बघतोय. कैवल्यपादामधल्या सूत्रांमध्ये महर्षी पतंजली नक्की काय गहनता समजून सांगण्याचा प्रयत्न करताय हे देखील बघतोय. हे बघत असताना एका सूत्राचा दुसऱ्या सूत्राशी काही संबंध आहे का, हा सहसंबंध देखील आपण यामध्ये बघतोय. आपण सध्या महर्षी पतंजली नक्की काय मानसशास्त्र या सूत्रामधून उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलाय याकडे लक्ष येतं. आतापर्यंत आपण 18 सूत्र समजून घेतलेली आहेत. आज आपल्याला 19वं सूत्र बघायचं. चला हे सूत्र बघूया. न तत स्व आभासम दृश्यत्वात. या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. न न म्हणजेच काय तर नाही. तत तत म्हणजे कोणाबद्दल बोललं गेले. मागच्या सूत्रामध्ये आपण ज्या मनाविषयी चर्चा केली, ज्या चित्ताविषयी चर्चा केली त्याच्याबद्दल इथे बोललं गेलं. स्व आभासम. स्व आभासम मधल्या स्वचा अर्थ असा आहे स्वतःविषयी इथे बोललं गेलं. आणि आभासम म्हणजेच काय की प्रकाशित असणं, म्हणजे स्व आभासम स्वयंप्रकाशित. दृश्यत्वात. दृश्यत्वात म्हणजेच काय की दृश्य असल्यामुळे. नेत म्हणजेच काय ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज असल्यामुळे. या सूत्राचा एकूणच आपण अर्थ लक्षात घ्यायचा झाला तर तो असा लक्षात येतो की चित्त म्हणजेच मन हे स्वयंप्रकाशित नाही. नाही म्हणजे ते न आलेलं आहे म्हणून नाही, कारण की ते पुरुषासाठी म्हणजे जो आत्मा आहे त्याच्यासाठी दृश्य स्वरूपाचे आहे. दृश्य म्हणजेच काय तर त्याला ती वस्तू म्हणून दिसणार आहे, त्याला ते ज्ञेय म्हणून असणार आहे. या ठिकाणी दृश्य हा शब्द आलेला आहे. त्याच्यामुळे आपण द्रष्टा म्हणजे काय आणि दृश्य म्हणजे काय या दोन गोष्टी आपण समजून घेऊया. द्रष्टा ज्याला आपण सब्जेक्ट म्हणणार आहोत, जो काय करतोय तो पाहतोय किंवा तो जाणून घेणार आहे. मग असा कोण आहे तर पुरुष किंवा आत्मा इथे द्रष्टाचं काम करणार आहे. आणि दृश्य ज्याला आपण इथे ऑब्जेक्ट म्हणतोय त्याचं काय काम आहे तर तो स्वतःला पाहून घेणार आहे, म्हणजेच ज्याला पाहिले जाते किंवा ज्याला जाणून घेतले जाते अशा गोष्टीला आपण इथे दृश्य बघणार आहोत. आता हे जे दृश्य आहे म्हणजेच समोरच्या सृष्टीमधलं जे दृश्य आहे ते कोणाकडून बघितलं जातंय तर पुरुषाकडून बघितलं जातंय. हे समजणं इथे गरजेचं आहे. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी, या सूत्राचा अर्थ लावून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. आपण जेव्हा रात्री आकाशात चंद्र बघतो तेव्हा तो आपल्याला पूर्णपणे प्रकाशित दिसतो, मात्र चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. तो दिवसा जो सूर्य आपल्याला दिसतो त्याच्यापासून प्रकाशित होतो आणि नंतर तो त्याचं तेजस्वी प्रकाशमय असं रूप आपल्याला रात्री दाखवतो. बघा या ठिकाणी सूर्य काय करतोय, सूर्य तटस्थ एका जागी उभा आहे, तो पुरुषासारखा उभा आहे, तो स्वयंप्रकाशित आहे, मात्र तो चंद्राला इथे प्रकाश देण्याचं काम करतोय. चंद्र स्वयंप्रकाशित नाहीये, म्हणजे सूर्याला आपण पुरुष म्हणायचंय आणि चंद्राला आपण मन किंवा चित्त या उदाहरणाद्वारे म्हणू शकतो. आपण या सूत्रातून मनाला समजण्यासाठी किंवा प्रकाशित होण्यासाठी नक्की कोणाची गरज आहे, पुरुषाची गरज इथे त्याला प्राप्त होते आणि मग मनचित्त प्रकाशित होते हे समजून घेतलं. आपल्याला कैवल्यपदातली सूत्र अजूनही समजून घेणं बाकी आहे, त्यांचा अर्थ अजूनही आपल्याला जाणून घेणं बाकी आहे. हा सर्व अर्थ, ही सर्व सूत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मौल्यवान प्रश्न, तुमच्या कमेंट्स यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्यपदातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.